नमस्कार, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे आपल्याला मेडिकल ॲडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती मेडिकल ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत मिळणार आहे। तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळीच नोटिफिकेशन मिळत जाईल। साधारणपणे मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही 4 ते 5 महिने चालत असते। MBBS ही साधारणपणे 3 महिने चालते आणि BAMS ही 4 ते 5 महिने चालते। तर तुम्हाला वेळच्या वेळेवर सगळी माहिती मिळणे गरजेचे असते, म्हणून ह्या महत्त्वाच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे नीट एक्झामचा ड्रेस कोड। नीट एक्झाम ही राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवली जाणारी भारत सरकारची एक्झामिनेशन आहे। ज्याप्रमाणे अमेरिकेची USMLE तसेच TOEFL अशा एक्झामिनेशन्स असतात, त्याच प्रकारची ही एक्झामिनेशन आहे। त्यामुळे ह्या एक्झामिनेशनला विशेष असा ड्रेस कोड असतो। आतापर्यंत तुम्ही अनेक एक्झामिनेशन दिलेले आहेत, अनेक परीक्षा दिलेल्या आहेत, पण त्या कुठल्याच परीक्षेला विद्यार्थ्यांनी कुठले कपडे घालावेत ह्याचं बंधन नसतं। तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचा ड्रेस घालून जाऊ शकता आणि तुम्हाला कोण अडवत नाही। पण नीट ही अशी एक्झामिनेशन आहे की तुम्हाला एक विशिष्ट ड्रेस कोडच घालावा लागतो आणि तुमची तिथं पूर्णपणे तपासणी होती। तुमची शारीरिक तपासणी होती, तुमच्या ड्रेसची तपासणी होती आणि जर तुमचा ड्रेस कोडपेक्षा वेगळा असेल तर तुम्हाला तो त्या ड्रेस कोडमध्ये रूपांतरित करावा लागतो। तर ते आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये बघूया। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अंगावर काय काय घालू शकता। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गॉगल घालू शकत नाही। आता गॉगल घालून कोण परीक्षेला जात नाही हे सगळ्याला माहिती आहे, पण कुणाकुणाचे स्पेक्स हे फोटोसन असतात किंवा फोटो ब्राऊन असतात, म्हणजे जेव्हा आपण उन्हामध्ये जातो तेव्हा त्याच्या काचा ग्रे रंगाच्या होतात, ब्लॅक रंगाच्या होतात। तर अशा काचांचा जर तुम्ही चष्मा घालून गेले तर तुम्हाला एक्झामिनर किंवा सुपरवायझर किंवा तिथले जे काही गव्हर्निंग बॉडी आहे ते तुम्हाला चष्मा बदलायला लावतील। तरी तुम्ही आत्ताच क्लिअर स्पेकचे चष्मा तयार करून घ्या म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही। आपल्या खिशामध्ये वॉलेट असतं, पैशाचं वॉलेट असतं, ते चालत नाही। आपल्या ड्रेसला म्हणजे विशेषतः मुलांच्या ड्रेसला बेल्ट असतो, बेल्ट चालत नाही, कॅप चालत नाही। कॅप आपण घालून जात नाही तो काही विषय नाहीये, पण बेल्ट आणि वॉलेट आपल्या खिशामध्ये असतं ते चालणार नाही। महत्त्वाचं म्हणजे चष्म्याचं सांगितलं, चष्मा साधा पाहिजे। परत हातामध्ये आपलं घड्याळ असतं किंवा ब्रासलेट असतं। मुलींच्या हातामध्ये ब्रासलेट असतं, मुलांच्या हातामध्ये घड्याळ असतं। घड्याळाची आपल्याला सवय झालेली असते, तर घड्याळ चालणार नाही, ब्रासलेट चालणार नाही, अलग लक्षात। आता ऑर्नामेंट, कुठलंही ऑर्नामेंट चालत नाही, अलग लक्षात। तर मुलींच्या अंगावर साधारणपणे बऱ्याच प्रकारचे दागिने असतात, म्हणजे आपल्या केसांमध्ये हेअरपिन असते, हेअरपिन चालणार नाही। आपल्या नाकामध्ये घालण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, कानामध्ये घालण्याचे रिंगा वगैरे असतात, हे असतात। तर तुम्ही आत्ताच नाकामधला आणि कानामधल्या तुमचे जे काही दागिने आहेत ते काढून ठेवा, कारण नाकामधलं आणि कानामधलं जर दागिना असेल तर तो असतो बारीक। त्या दिवशी तुम्ही तिथं जाताल, सुपरवायझर म्हणजे तुम्हाला गव्हर्निंग बॉडी काढायला सांगतील, ते चुकून काढता जर खाली पडलं तर तुमचं मानसिक संतुलन बिघडू शकतं। एकतर ते असतं सोन्याचं, मग सोन्याचा भाव तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मग असं जर दागिना खाली पडला आणि सापडला नाही तर तुमचे पेरेंट्स पण तुमच्यावर वैतागतील, तुम्ही पण स्वतःवर वैतागाल आणि तुमचं मानसिक संतुलन बिघडेल। यामुळे तुमच्या ह्या परीक्षेला मानसिक संतुलन व्यवस्थित असणे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्ही सगळे दागिने काढून ठेवा। त्याचप्रमाणे गळ्यामध्ये पेंडंट असतं, चेन्स असतात, त्या काढून ठेवा। चेन्सच्या ज्या हुक्स असतात त्या लवकर निघत नाहीत, मुलांच्या पण गळ्यामध्ये चेन्स असतात, त्या पण चेन्सला ऐन वेळेस हुक निघत नाही, त्रास होतो, मानसिक संतुलन बिघडतं। त्याच्यामुळं अंगावरचे सगळे दागिने आत्ताच काढून आपण त्याला सवय करा। त्याचप्रमाणे पायामध्ये पैंजण असू शकतं, ते काढून ठेवा। जर ज्या विशेष परत पुढची गोष्ट, आपल्या पायामध्ये बऱ्याच जणांना बूट वापरायची सवय असते, तर बूट चालत नाही, सिंपल स्लीपर वापरायची। तसेच मुलींच्या पॅक सँडल्स असतात, पॅक सँडल्स चालत नाही, सिंपल म्हणजे जेणेकरून सगळे पाय ओपन दिसायला पाहिजेत असे सँडल्स घालू शकता। त्याचप्रमाणे हाय हिल्स चालत नाही, बऱ्याच मुलींच्या हाय हिल्स असतात, ते चालत नाही। तर असा झाला ड्रेस कोड। महत्त्वाचे म्हणजे आता कपड्याबद्दल विषय करू। जर मुलांमध्ये पहिल्यांदा विचार करू, पूर्ण स्लीव्ह चालत नाहीत, हाफ स्लीव्ह चालतात। जर तुम्ही पूर्ण स्लीव्ह घालून पूर्ण स्लीव्हचे शर्ट घालून गेले किंवा मुली पण पूर्ण स्लीव्हच्या घालून गेल्या तर तुमचे स्लीव्ह कापले जातात, अलग लक्षात। त्याचप्रमाणे मुलींचे काय असतात, स्लीव्ह हे 2/3 असतात, म्हणजे हितपर्यंत असतात, त्यांना वाटेल चालेल, पण तसं चालणार नाही, हाफ स्लीव्हच तुम्हाला पाहिजे। त्याचप्रमाणे मुलींच्या बाबतीत
डिझाईनचे कपडे असतात, म्हणजे अनेक लेयर्सचे एकावर एक लेयरचे कपडे असतात, तसले कपडे चालणार नाहीत. सिंपल एक पदरी ड्रेस पाहिजे तुम्हाला. त्याचप्रमाणे जे टी शर्ट असतात, टी शर्टवर डिझाईन नाही पाहिजे किंवा वेगवेगळे स्लोगन्स असतात, वेगवेगळे वाक्य लिहिलेले असतात, तसे टी शर्ट घालू नका. सिंपल टी शर्ट घाला. पॅन्ट पण सिंपल घालायची, कमी खिशे असलेली. अशा रीतीने हा ड्रेस कोड आहे. जीन्स सहसा वापरू नका असं सांगितलेलं आहे, असं कोणी नमूद केलेलं नाही, पण बरेच जण म्हणतात की जीन्स घालू नये. त्यास म्हणजे तुम्ही पूर्णपणे सिंपल ड्रेस घालायला पाहिजे, कमी खिशाचा आणि प्रिंट नसलेला आणि हाफ स्लीव्ज, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे आणि हाच ड्रेस घालून जावा. विनाकारण तुम्ही NTA काहीही आर्ग्युमेंट होईल किंवा गव्हर्निंग बॉडीचे आर्ग्युमेंट होईल असं काही करू नका, कारण सर्वात महत्त्वाचं तुमचं मानसिक संतुलन आहे. तर अशा रीतीने मी ड्रेस कोडबद्दल सर्व माहिती दिली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. एवढं बोलून मी माझा आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.